एका बौद्ध विहारावरून थायलंड कंबोडियामध्ये वाद सुरू झाला। दोन्ही देशात वाद कशावरून, दोन्ही देशांची भूमिका काय, पुढे काय होऊ शकतं, जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओतून। नमस्कार, मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात प्रबुद्ध भारत। थायलंड आणि कंबोडिया हे दोन शेजारी देश सध्या सीमेवादाच्या संकटात अडकले आहेत। एका जुन्या विहारावरून सुरू झालेला हा वाद आता लष्करी संघर्षात बदलल्याचे दिसत आहे। दोन्ही बाजूंनी गोळीबार, हवाई हल्ले आणि आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू असून परिस्थिती दिवसेंदिवस तणावपूर्ण होत आहे। थायलंड कंबोडिया सीमेवरून सुरू असलेल्या लष्करी चकमकीत आतापर्यंत किमान 12 जणांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत। चकमकीत लष्कराचा एक सैनिक आणि 11 सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे, असं थायलंडच्या आरोग्य मंत्र्यांनी म्हटलं आहे। दोन्ही देशांनी एकमेकांवर पहिल्यांदा गोळीबार झाडल्याचा एकमेकांवर आरोप केला आहे। ही घटना अशा वेळी घडली जेव्हा एक दिवस आधी सीमेजवळ भूसुरुंग स्फोटात थायलंडचा एक सैनिक जखमी झाला होता। त्यानंतर थायलंडने कंबोडियातून आपला राजदूत परत बोलवला होता। दोन्ही देशात वाद कशावरून पेटला? प्रिय विहार आणि ताम मुएन थॉम विहारच्या जमिनीवरील ताब्यावरून दोन्ही देशात पूर्वीपासून कायदेशीर आणि राजकीय वाद सुरू आहेत। 1907 मध्ये कंबोडिया फ्रान्सच्या ताब्यात होता, तेव्हा दोन्ही देशात 817 किलोमीटरची सीमा नियंत्रित रेषा आखण्यात आली होती। तेव्हापासून या दोन विहारावरून दोन्ही देशात वाद सुरू आहे। हे विहार 1000 वर्षापूर्वीचे आहेत। कंबोडियाने युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेजमध्ये हे विहार समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न केला होता। त्यानंतर संघर्ष वाढला। 24 जुलैच्या सकाळपासूनच सीमेवर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये गोळीबार सुरू आहे। थायलंडने कंबोडियाच्या लष्करी तळावर हवाई हल्ले केल्याचे सांगितले आहे। 24 जुलैच्या सकाळी जेव्हा गोळीबार सुरू झाला तेव्हा दोन्ही देशांनी एकमेकांवर पहिली गोळी झाडल्याचा आरोप केला आहे। थायलंडने कंबोडियावर आरोप केला आहे त्यांनी थायलंडच्या गावावर आणि रुग्णालयावर रॉकेट हल्ले केले, तर थायलंडने कंबोडियाच्या काही ठिकाणी हवाई बॉम्ब हल्ले केले आहेत। कंबोडियाने थायलंड सोबतचे राजनैतिक संबंध कमी केले आहेत आणि थायलंडवर गरजेपेक्षा जास्त ताकद वापरल्याचा आरोप करत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे तातडीची बैठक बोलावण्याची मागणी केली आहे। चीनने दोन्ही देशांना चर्चेद्वारे वाद मिटवण्याचं आवाहन केलं आहे आणि दोघांमध्ये निष्पक्ष मध्यस्थीची भूमिका निभावण्याची तयारी दर्शवली आहे। अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्पची धमकी काय? राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे सध्या स्कॉटलंड दौऱ्यावर आहेत। ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर माहिती दिली आहे की थायलंडचे कार्यकारी पंतप्रधान फुमतन वेचायचाई आणि कंबोडियाचे पंतप्रधान हुन माटेन यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली। जर युद्ध सुरूच राहिले तर अमेरिका त्यांच्यासोबत व्यापार करणार नाही, अशी धमकी ट्रम्प यांनी दोन्ही देशांना दिली आहे। कंबोडियाच्या संरक्षण मंत्रालयाचा आरोप काय? 24 जुलै रोजी सकाळी थायलंडच्या सैनिकांनी कंबोडिया सीमेजवळील एका विहाराजवळ हालचाली करत काटेरी कुंपण टाकले। त्यांनी ड्रोन सोडले आणि हवेत गोळीबार केला। सकाळी 8:45 वाजता थायलंडने थेट गोळीबार सुरू केला, ज्यामुळे कंबोडियन सैनिकांनी आत्मसंरक्षणात प्रत्युत्तर दिलं। प्रवक्त्या माली सोचेटा यांनी थायलंडवर मोठ्या प्रमाणात सैनिक व अवजड शस्त्रसज्जता आणि कंबोडियन हद्दीत हवाई हल्ल्याचा आरोप केला आहे। पंतप्रधान हुन माटेन यांनी सांगितले की शांततेचा मार्ग जपला जात असला तरी आता लष्करी ताकदीने उत्तर देण्याशिवाय पर्याय उरलेला नाही। थायलंडचं म्हणणं काय? थायलंडच्या नॅशनल सिक्युरिटी काउन्सिलनुसार 24 जुलै रोजी सकाळी 7:30 वाजता कंबोडियाने थायलंडच्या सैनिकावर नजर ठेवण्यासाठी ड्रोन पाठवले। नंतर आरपीजीने सुसज्ज कंबोडियन सैनिक सीमेजवळ जमवले। थायलंडच्या सैनिकांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला। सुमारे 8:30 वाजताच्या दरम्यान कंबोडियन सैनिकांनी गोळीबार सुरू केला, म्हणून थायलंडच्या सैनिकांनी प्रत्युत्तर दिलं। थायलंडने आरोप केला की कंबोडियाने BM-21 रॉकेट लॉन्चवर आणि तोफखाने तैनात केले होते। या हल्ल्यामुळे सीमेलगतच्या घरांचे, सार्वजनिक इमारतींचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी म्हटले आहे। पुढे काय होऊ शकतं? आता आसियानमधील इतर सदस्य देश या तणावात हस्तक्षेप करतात का आणि दोन्ही देशांना तणाव कमी करण्यासाठी समजावून सांगतात का, हे पाहावं लागेल। आसियानचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे आपल्या सदस्य देशांमधील संघर्ष टाळणं, थायलंड आणि कंबोडियामधील वाद मिटवणं हीच सध्या काही सदस्य देशांसाठी प्राथमिकता असेल। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी पाहत रहा प्रबुद्ध भारत। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।